नमस्कार, मी नंदिनी किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पौष्टिक आणि चविष्ट असे मोड आलेल्या मुगांपासून उत्तपम बनवणार आहोत. हे उत्तपम खायला आधी चविष्ट लागतात. चला तर मग पाहूया रेसिपी. सर्वप्रथम यामध्ये मी मोड आलेले मूग घेतले आहेत. मोड आलेले मूग कसे काढायचे याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे. आता मिक्सर जारमध्ये घालून घेऊया. घालून झाल्यानंतर 2 हिरवी मिरची, 2 आल्याचे तुकडे आणि 3-4 लसूण पाकळ्या, अर्धा चम्मच जिरे, कोथिंबीर घालून 1 वाटी पाणी घालून मिक्सरला आता बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता मी ब्लेंड करून घेतला आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि यामध्ये भाज्या घेतलेल्या आहेत. 1 शिमला मिर्च, टोमॅटो, गाजर आणि ऑनियन. आता यामध्ये घालणार आहोत 3 टेबलस्पून रवा. बारीक रवा घातलेला आहे मी या चम्मचने मोजून. आणि 3 टेबलस्पून तांदळाचे पीठ आणि अर्धा चम्मच हळद, स्वादानुसार मीठ. सर्व साहित्य ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तांदळाचे पीठ आणि रवा घातल्यामुळे छान उत्तपम क्रिस्पी होतात. हे घालणं खूप गरजेचं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा 2 ते 3 चम्मच पाणी घालून व्यवस्थित एकजीव करून घेऊया. बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम घट्ट आणि पातळ पण करू नका. 10 मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवूया. 10 मिनिट झालेले आहेत. बघू शकता तुम्ही मिश्रण आपले छान फुलले आहे. पुन्हा थोडा 3 ते 4 चम्मच पाणी घालून घेऊया. पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा. उत्तप्पमसाठी पातळ करू नका बॅटर. आता पॅन गरम झाल्यानंतर 1 चम्मच तेल घालून एकदाच घालायचं आहे तेल. छान व्यवस्थित पसरवून घेऊया. आणि यावर ठेवणार आहोत मिश्रण. व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर यावर तेल घालूया. आणि कट करून घेतलेल्या भाज्या यामध्ये घालणार आहोत. ऑनियन बारीक चिरून आणि कॅरेट्स बेसे स्लाइसेस करून घेतले आहेत बारीक. कॅरेट झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो, भाज्या वगैरे घातल्या तर छान लागतं उत्तपम. जर तुम्हाला भाज्या घालायची नसतील तर असे पण उत्तपम छान लागतात. आता शिमला मिर्च घालून झाल्यानंतर व्यवस्थित 1 चम्मच वरून तेल घालून घ्यायचं आहे. आता तेल घालून झाल्यानंतर स्प्रेड करून घेऊया व्यवस्थित, म्हणजे दाबून घेऊया. भाज्या बाहेर पडणार नाही. आणि 1 ते 2 मिनिट शिजवून घेऊया. 2 मिनिट झालेले आहेत. बघू शकता छान शिजलेला आहे. पलटी मारून घ्या. कलर पण छान आलेला आहे. उत्तप्पा हा छान दोन्ही बाजूने शेकून घेऊया तेल घालून. हा उत्तप्पा लहान मुले आवडीने खातात. तुम्ही टिफिनसाठी पण देऊ शकता. माझ्या मुलींना खूप जास्त आवडतो. नियमित मोड आलेल्या मुगाचे असे पदार्थ बनवले तर पचायला पण सोपे राहतात. आता दोन्ही बाजूने शेकून झाल्यानंतर काढून घेऊया. आता
दुसरा उत्तपम बनवायला घेऊया. त्याच पद्धतीने बनवायचं आहे. व्यवस्थित पसरवून घ्या. तुम्हाला किती मोठा हवा आहे ते, पण जाडसरच ठेवायचं आहे. आणि यावर तेल घालून घेऊया 1 चम्मच. जर तुम्हाला झटपट बनवायचे असतील उत्तपम तर रात्रभर भिजत घाला आणि सकाळी उत्तपम बनवायला घ्या. त्या पद्धतीने पण आपण बनवू शकतो. पण मोड आलेले मूग हे पचायला हलके असतात. तसेच मोड आलेले मूग खाल्ल्यामुळे शरीराची टॉक्सिन्स बाहेर निघतात. सर्व भाज्या यामध्ये घालून घेऊया. कोथिंबीर, टोमॅटो, ऑनियन, फ्रेश कोथिंबीर घालून व्यवस्थित तेल घालून घ्या आणि स्पॅटुलाच्या साहाय्याने स्टॅप करून 2 मिनिटाची वाफ काढून घेऊया. बघू शकता छान शिजलेला आहे उत्तपम. या पद्धतीने आपण कलरफुल उत्तपम बनवू शकता. तांदळाचे तर आपण उत्तपम बनवतो ते पण छान होतात. पोह्याचे पण आपण बनवू शकतो. मी हे उत्तपमच्या रेसिपी टाकलेले आहेत. पोह्याचे, तांदळाचे उत्तपम कसे बनवायचे नक्की चेक करा. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आणि क्रिस्पी पण झालेला आहे. 3 ते 4 आपले उत्तपम यामध्ये झालेले आहेत. त्या पद्धतीनेच पसरवून झाल्यानंतर ऑनियन, टोमॅटो आणि कॅरेट्स घालून व्यवस्थित फ्रेश कोथिंबीर घालून, शिमला मिरची स्लाइसेस घालून स्पॅटुलाच्या साहाय्याने 1 चम्मच तेल घालून स्टॅप करून घ्या. असे दाबून घ्या म्हणजे भाज्या बाहेर पडणार नाही. आणि 2 मिनिटाची अशी वाफ काढून घ्यायची. 2 मिनिट झालेले आहेत. आता पलटी मारून घेऊया. भाज्या बाहेर पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता पुन्हा पलटी मारून घेऊया आणि दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायचे आहेत. जर तुम्ही नियमित मोड आलेले कडधान्ये खात असाल तर शरीरामध्ये विटॅमिन्स, खनिजे, झिंक, प्रोटीन्स, आयर्नसारखे गुणधर्म मिळतात. मुलांना नक्की टिफिनसाठी आवर्जून बनवून द्यावे. त्यावरून तेल घालून घेऊया. मी बिना भाज्यांचा उत्तपम बनवत आहे. तुमच्याकडे भाज्या अवेलेबल नसतील तर या पद्धतीने आपण उत्तपम बनवू शकतो. बघू शकता तुम्ही. पलटी मारून घेऊया आणि छान दोन्ही बाजूने शेकून घेऊया. या पद्धतीने उत्तपम नक्की करून पहा. छान 1 ते 2 दिवसामध्ये मोड येतात. आता सर्व उत्तपम आपले यामध्ये झालेले आहेत. तुम्ही चटणीसोबत सर्व करू शकता किंवा टोमॅटो केचपसोबत. हे असेही छान लागतात खायला. पुन्हा भेटूया अशीच नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.